चला चला चालू विरा. तर आता लग्न लागायला बसला. अजून तिकडे नाश्ते चालू आहे. सकाळचे 10 वाजलेले. 2 वाजता लग्न आहे. ए मी आवरा नाही म्हण. ते लावायचे ना कोणत्या तू म्हटली सप्तपदी. चालू विरा चल. आई ना रात्री हळदीला नव्हती आली सांगते. सगळे गेले मग मी सगळं आवरलं इथलं जाडलं तिकडं. आम्ही त्याच्या आधी आलतो. आम्ही लवकर आलतो बाई. विरा रडत 9 वाजता आलो. 8-9 ला आता सकाळी सगळेच गेले लवकर लग्नाच्या तिकडं. नाही अजून नाही गेलो कोणी. आज लग्न आले. आम्ही लग्नासाठी आवरले. इकडं सगळ्यांच्या आवरायची तयारी चालू आहे. सपना अनुष्का सुरेखाताई मम्मी विराचं पण आवरलंय आणि आम्ही निघणार आहे आता लग्नासाठी. मी तर आज आहे ना काल आवरलो चांगला पण काही एन्जॉय करायला म्हटलं. मग म्हटलं आज सिम्पलच करा. आता टेन्शनच नको आवरायचं नाही ते. तर सगळे गेले आणि लास्टला सपना आणि सुरेखाताई अजून वरतीच आहे आणि आमचं आवरले. आता आम्ही निघतो आणि आम्ही असंच जाणार. तर त्याच्यामुळे बॅगी वगैरे सगळं घेतले. आता इथून सकाळपासून आधी जाऊन दिलं म्हणून मम्मीची तयारी झाली आणि आताशी गेली ती फायनली. आई असून इथंच राहायला थांबली ना. आई म्हणते लग्न लागलं निघा त्या का आता. आई आताशी तयार झाली. आई केव्हा चावरून बसली आमच्यासाठी थांबली. आम्ही जाणार आहे आवरलं नाही आणि आका नवरी संग जाणार आहे. इराचं कसं होईल. इरा जरा मोठी झाली. आका घेऊन जात. हा हे पाय आजीचा लोड माहिती. सकाळपासून तरी जाऊन नाही दिला आजी म्हणून बरं झालं. नाही तर मला काहीच सुचलं. मग वर बापांना आंघोळ्या घातल्या. निघालो आता आम्ही. कुठे चाललो आता. इरा आम्ही चाललो लग्नाला चाललो आणि मम्मीला जायचंय नवरी सोबत. आणि काहीच आवरण आमचं इतकं काही आवरलं. चाललो आता आमची विरू ना गोंडीच घालून देत आता. आणि ते केस कापले असते ना तर थोडी तरी हे झालं असते. केस कापेल नाही कापती नाही माझे मिस्टर आणि ती केस विचारून देत नाही आणि गोंडे घालून देत नाही. 5-6 आवडले आता आमचं. उन्हाळ्यात पैसे आता मग निघालो आम्ही थोड्या दिवसात. तर आम्ही ना आता जेवण करायला आलो. अगोदर म्हटलं तुला काहीतरी खाऊ घालू आणि आत्या पण आले. शूट नाही घेतला थोड्या वेळाने की मामा आणि आत्या आले. ते काळा गुलाबजाम असं सुरेखाताई ते कुठं बसले काय माहिती. चालले फोटोशूट. मला सपना एक फोटो आणि जोकच आठवला तरी नुसता. विराची आजी आली आहे आणि विरा इथं अभ्यास करते. काय गरमी होऊ राहिली. सरळ करा त्याला. पुरत नाही बाई कोणाला तो. घाबरत नाही नावरत नाही. लय डेंजर आहे.
विरायाच्या नादी लागली म्हणून बरं झालं. गप्पा सांगतोय इकडे विरुद्ध चाललाय खेळ. अभ्यासाच्या नादी लागली यायच्या. म्हणून राहिली पेन पेन भेटला म्हणून राहिली. नवरे आले बघ. विरा लाव हा वरती बघ. तू लाव रे विरा. विरा तू लाव ग बाई. तू पण लाव हा. आजीला लाव तू. लाव वरती. हा लावा तुम्ही खाली वाका. वीराला सांगायला लागत होत. नाही राहिली जात. लग्न झालं आणि आम्ही चाललोय फिरतोय असं. तू जेवण केलं का तू? कोणती दिदी? विराला तिच्या दिद्या सोडून दुसऱ्या दिदी आवडल्या. लग्नात एक पोरगी होती त्या पोरी सोबतच खेळायचं म्हणते. ती पोरगी पुढं पळत म्हणते दिदी ती ओळखीची नाही पाळखीची. ती कुठं तुझ्या सोबत येईल ग माझी दिदी? हे बघ ही आपली दिदी आहे बघ. मस्त मेकअप केला म्हणून सगळ्यांनी. आम्ही मावस बहिणी रात्री ना त्यांना नवऱ्यासोबत फोटो काढायचे पण अजून इकडे नाही मम्मी राहिली वाटतो. मम्मीचं डान्स तिचं बुटा चरायला लक्ष आहे वाटतं. काय चालणार तू आता? कुठं तूच ना? एकदा विरा कोण आहे रे? विरा आहे ना आता बाबाला नाहीला भेटू राहिली. कारण लग्नात काय आतमध्ये भनभनच चालू झालं. कपडे चेंज केले जरा तिच्यावाले. आणि पप्पी कधी दिली? 100 दिली. बरं वाटलं तिला. तिला चिडचिड झाली त्या कपड्यांनी. तिला गाडी टाक. करामत पा हे असं खेळून दिलं ग खुश. विरा काय माती माती काय माती माती घर आहे का इथं? सर्दी होती ना? धुळीला सर्दी होती विरू. केलाय ना काही औषध घ्यावा. विरू धूळ जाते नाकात सगळी. सर्दी होती बाबड्या. असं करून करून तिला गंज केलं एवढं. बोलून कुठे काम होतं काय? तर विरू इकडे गुलाबजाम खातीये. विरू आणि विराला पहिल्यांदा गुलाबजाम आवडलाय. नाही तर कधीच आजपर्यंत गुलाबजाम नाही खाल्ला.
आणि तिकडे नवरी नवरदेव पण आले जेवायला. तर फायनली सगळं आवरून आता आम्ही बसलेलो इथं आणि या कूलरची हवा एवढी लागत असेल का आवाज सुद्धा येत नसतं या कूलरच्या हवेमुळे. साईडला बसायला पाहिजे होतं कुठं. काय झालं विराचा ड्रेस चेंज केला आणि विरा काय भारी दिसत राहिले. क्यूट क्यूट कर विरा रुसली.